आज 16 ऑगस्ट 2026 रोजी तथागत बुद्ध विहार काशीनगर येथे धम्म आपल्या दारी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। हे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आयुष्यमान मुंद्रे साहेब, त्यांच्या सहचरणी, त्याचबरोबर सुधाकर थुल साहेब, त्यांच्या सहचरणी यांच्या सहयोगाने सहकार्याने पुढाकाराने आजचा कार्यक्रम आपण या बुद्ध विहारांमध्ये साजरा केला। या विहारांमध्ये आजूबाजूचे जे दूर राहणारे धम्मप्रेमी या ठिकाणी आलीत आणि धम्माचा प्रचार प्रसार कसा करावा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत धम्म कसा जाईल, त्यासाठी मला धम्माचं ज्ञान मिळावं, धम्म ज्ञान देणारी, धम्माविषयी चर्चा करणारी, धम्म देशना देणारी अशी ही धम्माला घेऊन आलेली धम्म रॅली आज या ठिकाणी आली आहे। मागील 12 ऑक्टोबर 2025 पासून सातत्याने ही धम्म रॅली दर रविवारी सकाळी 7:30 वाजता आपल्या विज्ञान नगर इथून निघते आणि ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं त्यांच्या दारी जाऊन पोचते। तेथे पोचल्यानंतर त्या आजूबाजूच्या लोकांकडे या रॅली काढण्यात येते। एक शांतप्रिय, शिस्तप्रिय, धम्मप्रिय, करुणामय, मंगलमय भावना ठेवून सर्व या रॅलीमध्ये सामील होतात। प्रत्येकाला वाटतं की ही रॅली माझी आहे, या रॅलीमध्ये मी सामील झालो पाहिजे आणि माझा या रॅलीसाठी योगदान असला पाहिजे। आपल्याला अचंब्यात पडेल की कालचा कार्यक्रम एका विहारात ठरवल्या गेलं होतं, परंतु त्या विहारातील अचानक काही अडी अडचणी आल्यामुळे तो कार्यक्रम रद्द करण्याची पाळी येणार होती। तरी परंतु धम्माचे शिलेदार, ज्यांना धम्माविषयी आतुरता आहे, धम्माविषयी प्रेम आहेत, त्यांनी रात्री 8 वाजेनंतर ह्या स्वतःच्या बळावर हा कार्यक्रम आपण सहज घेऊ शकतो म्हणून त्यांनी हा कार्यक्रम आज या तथागत बुद्ध विहारांमध्ये आयोजित केला। म्हणजे आपल्यापर्यंत हा संदेश जाऊ शकतो। आपला सेनापती हा धम्म नायक, धम्म सारथी, धम्म पथक जो घेऊन जातो तो कोणत्याही वेळी सज्ज असतो आणि असे सज्ज असलेली मंडळी आज या ठिकाणी आपण बघितली। मुंद्रे साहेब आणि थुल साहेब यांच्या पुढाकाराने हा आजचा कार्यक्रम आपण आयोजित केला आणि ह्या कार्यक्रमामध्ये आपण सर्व उपस्थित राहिला। म्हणून जास्तीत जास्त लोकांना आवाहन करण्यात येते की हा कार्यक्रम प्रत्येकाच्या घरी व्हायलाच पाहिजे, त्या घरातील सर्व मंडळी त्यात सामील व्हायलाच पाहिजे। कारण या कार्यक्रमामध्ये जो व्यक्ती येतो तोच पाहतो, तोच ऐकतो। प्रत्यक्ष पाहणे, प्रत्यक्ष ऐकणे, आपल्या दारावर त्यांचे पाऊल पडणे आपल्या घरासाठी, आपल्या कानासाठी, आपल्या दृष्टीसाठी अत्यंत मौल्यवान बाब आहे। आणि हे लोक हे कोणी रोड रस्त्यावरची लोक नाहीत, उच्च शिक्षित आहेत, चांगल्या पदावर आहेत, चांगले पैसे कमावणारे आहेत, डॉक्टर आहेत, इंजिनियर आहे, वकील आहेत। हे लोक धम्मासाठी आपल्या दारापर्यंत धम्म बांधव म्हणून येत आहेत। अशा बांधवांचा आपण तहेदिलाने सन्मान करावा, इतरांपर्यंत कळू द्यावं की धम्म माणसाची कशा प्रकारे त्यांचा सत्कार केला जातो, स्वागत केला जातो। हे सर्व आपला रेकॉर्डिंग आपले धम्मनायक जे आमच्या ह्या कार्यक्रमाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात। या धम्मनायकांमुळेच आज आपली जी धम्माविषयी जी काही आपल्या डोक्यांमध्ये कल्पना असेल ती सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या या धम्म रॅली मार्फत आपण सर्व भाऊ म्हणून एकत्र आलो आणि भावाचा संदेश भावापर्यंत पोहोचावं यासाठी भावांची तळमळ, धडपड, भावांनी दिलेला वेळ, भाऊंना खर्च केलेला जो अमूल्य वेळ आहे, या सर्वांचा आपण या ठिकाणी आपण त्यांचा आभार व्यक्त करूया।
कारण हे सर्वांचं काम आहे, सर्वांच्या कामात आपण राहू अशी अपेक्षा करतोय आणि मी वाणीला विराम देतोय. काशीनगर या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि आयुष्यमान रमेश राठोड यांनी धर्मयोजना उत्तम प्रकारे दिलेली आहे. आणि गौतम बुद्धाचा संदेश होता की आपल्याला हा जो जग आहे हे धम्ममय करायचं आहे, बुद्धमय करायचे आणि बुद्धाच्या मार्गाने जाणारे करायचे. त्यासाठी गौतम बुद्धांनी आपल्याला सांगितलं की मनुष्यवादामध्ये अविद्या नष्ट करणे हा बुद्धाचा महत्त्वाचा संदेश होता. त्या माध्यमातून कोणाच्या मनामध्ये जर चुकीच्या अंधश्रद्धा असतील, चुकीचे संकल्प असतील तर ते दूर करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. आणि सर्व जे लोक यांचे सहकार्य सर्वांचे ते दर आठवड्याला त्यांच्यासोबत एकत्रित येतात. स्त्री असो पुरुष असो या सर्वांचे मी आभार. विहारामध्ये जाणाऱ्या उपासक उपासिकांची संख्या नगण्य आहे. तरुणांची तर अजिबात उपस्थिती राहत नाही. अशा स्थितीमध्ये हा जो आपण उपक्रम हाती घेतलेला आहे की प्रत्येकाच्या घरी जायचं आणि त्याला धम्माचं महत्व कळवायचं. तसंच जे आपण नेहमी रस्त्याने जात असतो तेव्हा सर्व धर्मीय लोक आपल्याकडे बघत असतात की पांढऱ्या शुभ्र वस्त्रामध्ये हे बौद्ध अनुयायी आपली ओळख आहे. शुभ्र वस्त्रामध्ये जाणं, पंचशीलचे दुपट्टे, झेंडे, त्यानंतर सुविचार स्लोगन्स ह्या सगळ्या बाबी बुद्ध धर्माच्या साठी पूरक आहेत आणि म्हणून आपण या उपक्रमास सहकार्य केलं पाहिजे. तथागतांनी जेव्हा भिक्षू संघ स्थापन केला आणि धम्माचा प्रचार प्रसार करीत होते, खूप झपाट्याने या देशामध्ये बुद्ध धर्म फोफावला. संपूर्ण भारत बौद्धमय होता आणि त्यानंतर जे अवकाळ आली तर ती बरेच वर्ष चालली. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला धम्मदीक्षा दिल्यानंतर या कालावधीमध्ये समाधानकारक, एकदम असमाधानकारक म्हणता येणार नाही, कारण जिकडे पाहाल तिकडे आता आपल्याला ज्या प्रसार माध्यम आहे त्या माध्यमातून दिसते की कुठे ना कुठे काही ना काही धम्माचं काम हे सतत चालू आहे. आणि जे जे देश धम्माच्या मार्गाने वागू लागले, जसं आहे जपान आहे, थायलंड आहे, कोरिया आहे, ब्रह्मदेश आहे, सिलोन आहे, त्यानंतर इंडोनेशिया आहे, असे अनेक देश आहेत, लाओस आहे. तर अशा या देशांमध्ये बौद्ध धर्म अजूनही आहे आणि ते प्रगतीपथावर आहेत. जे जे या धर्माच्या मार्गाने गेले ते अत्यंत उच्च शिखरावर आपली प्रगती करू शकले हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. तर अशा पद्धतीनं आपण आपल्या कमीत कमी आपला जेवढा आवाका आहे त्या आवाक्यामध्ये आपण काम करूया आणि कमीत कमी नागपूरला तरी बौद्धमय बनवण्याचा प्रयत्न या धम्म आपल्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून होईल अशा प्रकारची आशा व्यक्त करतो आणि धन्यवाद. माझं नाव सारिका मुंद्रे. मला स्पीच नाही देता, भाषण नाही देता येत, पण मी एक गाणं म्हणू शकते. तर गाणं म्हणते. या माझ्या दलित बांधवानो रंजलानो आणि गाजलानो, देईल तुम्हाला करुण मी खुले, देईल तुम्हाला करुण मी खुले, काळ राम मंदिरचा तारचे तळे, काळ राम मंदिरचा तारचे तळे, वर्षानुवर्षे हिंगले दुनिया, दूर लोटिले च्या समाजा, वर्षानुवर्षे हिंगले दुनिया, दूर लोटिले च्या समाजा, दुराकांडावरती विवाहित दयाळू, लावून प्रणपणा प्राण माझा, विजयाच्या
का मुक्या नाही फोडून वाचा चालाया लावी लुणे पागळे चालाया लावी लुणे पागळे काळराम मंदिरचा दारचे कडे काळराम मंदिर दारचे कडे आज 16 ऑगस्ट 2026 तथागत बुद्धविहारामध्ये आपण सर्व एकत्र जमलो आहोत. आजचा जो सोहळा एवढा विस्मरणीय होणार नाही की आज आपल्या आमचे ज्येष्ठ बंधू राठोड सर, आदरणीय फुल सर आणि यांच्या पुढाकाराने आणि इतरांच्या सहकार्याने इथे आज साजरा करण्यात आला. तर मी त्यांना धन्यवाद देतो. आणि असेच आपल्या नागपूर शहरात ज्या शहराच्या बाबासाहेबांनी धम्मदीक्षाचे शहर निवड केलं आणि ह्या पवित्र दीक्षाभूमीवर एक मोठा सोहळा होऊन गेला 1956ला, तर एक तोच दिवस आठवणीचा म्हणून आज आपल्या तथागत बौद्धविहारात हा कार्यक्रम संपन्न झाला. आपल्या तुम्ही मेंदूवर करून ठेवा की आजची वेळ, आजचं हे 2 शब्द बोलले राठोड सर, फुल सर आणि तुम्ही सहकार्य केलं, हे तुम्ही मेंदूवर लिहून ठेवा, करून ठेवा, मनात ठेवा, हृदयात ठेवा की यापुढे आजपासून असा निर्धार करा की आपल्या बुद्ध समाजाचा प्रचार आणि प्रसार आपल्या नागपूर शहरापासून सुरुवात करूया. मग अनेक जिल्हे येतील, अनेक राज्य येतील, अनेक आपल्या भारत देश येईल, या पुढे आपल्याला मोठमोठे कार्यक्रम घेता येईल. माझं सर्वांना नम्र निवेदन आहे, विनंती आहे की असेच आपण एकत्र जमूया आणि बुद्ध समाजाचा प्रसार आणि प्रसार करूया. एवढंच बोलून मी माझे मनोगत इथे थांबवतो. नमो बुद्धाय, जय भीम, जय भारत.
खुर्च्या मागे सरका. मी खुर्च्या काढून टाका. काशीमध्ये राहते. अधिकारी घडवण्याची जी यंत्रणा आहे ती आपल्या या अभ्यासिकेतून आणि या अभ्यासिकेची कल्पना आपल्या लोकांच्या डोक्यात येणं आणि त्या डोक्यात येऊन ती प्रत्यक्ष साकारणं अत्यंत अतुलनीय काम आहे. बोले कसा चालले त्याची वंदावी पाहुले आपण जे माणसातून अशा प्रकारचे कृत्य करून प्रत्यक्ष दर्शनी. आताच नेवारे नानावडे सर सांगत होते की माझा मुलगा इथून अभ्यास करून तो नोकरीला गेला. म्हणजे एक ज्योत पेटवल्यानंतर 4 लोकांत ती ज्योत कशी दाखवल्या जाते की इथून मुलगा शिकून गेला म्हणजे हा मुलांना घडवण्याचा केंद्र आहे. या ठिकाणी आलेल्या मुलांचा अभ्यासिका घेण्यासाठी सर्व सुविधा घरात काही नसेल, शासनाकडे तशी नसेल, तशी स्वतः स्वयंपूर्तीने त्यांनी ही योजना. विहार हा काही जास्त मोठा लंबा नाही. 700 स्क्वेअर फीट विहारांच्या जागेमध्ये एवढ्या मुलांना शिकवण्याची एक चांगल्या प्रकारची अभ्यासिका तयार केली म्हणजे खरोखर काय किती आपण याची हे करावं. म्हणजे मन में तमन्ना है तो रास्ता निकली जाता है, तमन्ना गलत है तो बहाने हजार आहे. मनात जर इच्छा असेल, मनात जर असं असेल की आम्ही करू शकतो, हो सकता है, कर सकते है, हे करून दाखवलेले आपले उदाहरण आहे आणि अत्यंत उच्च कोटीचं काम आहे. आपल्या मुलांनी शिकावं, आपल्या मुलींनी शिकावं, त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं आणि ती स्वतःच्या पायावर उभं राहिल्यानंतर तिला जी भूमिका असेल, जर तुम्ही लग्न झाल्यानंतर मुलगा असेल, मुलगा कोणाचा बाप असेल, पती होत असेल तर पतीची भूमिका कशी निभवावी, मुलीने जर उद्या सून व्हावी, पत्नी व्हावी, पत्नीची भूमिका कशी निभवावी, त्यासाठी तिला तिच्या पायावर कसं उभं करता येईल, मुलाला कसं पायावर उभं करता येईल. बोलतात पण तसे लोक कृतीत आणत नाही. परंतु आपण हा कृतीत आणलेला एक आदरणीय स्तुत्य उपक्रम, प्रत्येकाला आदर्श घेण्यालायक, प्रत्येकाला दिशा देणारा, प्रत्येकाच्या घरातील मुलांना मोटिवेट करणारा. माझ्या घरी जर कशी असले तरी परंतु असा वातावरण या ठिकाणी निर्माण करणारी शांत चित्ताने सर्व मुलं अभ्यास करत राहतात. बोलणारा मुलगा असेल तरी बोलत नाही. म्हणजे हा प्रसंग, हा घटनाक्रम सुद्धा त्याला स्वतःला मोटिवेट करतो की अशा शांतमय वातावरणात जाऊन आपण बसावं. आणि शांतमय वातावरण या ठिकाणी म्हणजे बुद्धाच्या सानिध्यात राहिल्यानंतर काही श्रवण करत असताना किंवा बुद्धांच्या सानिध्यात असताना काही वाचन करत असताना त्याचा कसा मनावर परिणाम होतो. घरापेक्षा आपल्या प्रत्येक आई वडिलांनी ठरवावं की माझ्या मुलांनी या ठिकाणी जाऊन अभ्यास करावा. कारण घरी हा एकल कोंडा एकटाच असतो. आई आणि त्याची मुलं आणि भाऊ बहीण जे काही असेल, एकटा असेल तर एकाच रूम मध्ये बसून राहतो. काही महिला आता माझ्याकडे आपल्याकडे काही आल्या, त्यांची मुलं मॅड झाली, घर सोडतच नाही, घराच्या बाहेर जातच नाही. आणि ह्या मुलांना घरातून बाहेर पडण्यासाठी असा प्रकारचा आपल्या काही महिला आलेल्या आहेत. त्यांची काही मुलं आहेत की ते मुलं घरात एकलकोंडीच पडून राहतात. आता एकलकोंडी मुलाला एकलकोंडी वातावरण निर्माण होत असेल तर सामूहिकरित्या कसा राहील तो. म्हणून त्या मुलाच्या आईला, मुलाच्या बापाला हे दाखवणं गरजेचं आहे की सामूहिकरित्या घडलेली मुलं, आता आम्ही वसतिगृहात होतो, शिकलो म्हणून एवढ्या पदावर एवढ्या ठिकाणी अभ्यास केला, एवढ्या चांगल्या डिग्री, घरी खायला सोय नाही, राहिले नाही, घालेले नाही, कपडे नाही, काहीच नाही. आणि हॉस्टेलशिवाय पर्याय नाही. पण त्या हॉस्टेलने आम्हाला घडवलं. कारण सामूहिक अभ्यास कसा करायचा, सामूहिकतेत कसं राहायचं, सामूहिकतेत वाटून कसं खायचं, एक दुसऱ्याच्या अडचणीत कसं मदतीला यायचं, हे दाखवणारा असा केंद्र म्हणजे अभ्यासिका केंद्र आहे. मी पण काही केलं पाहिजे. नाही, श्रद्धेला शिकावं की हे लोक एवढ्या ठिकाणी चांगला अभ्यास करतात तर मी सुद्धा माझ्या परीने मी केलं पाहिजे. आज माझ्याकडे सोय आहे म्हणून मी करतो, नाही तर काय. म्हणून या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला स्वतःला कळतं आणि चांगले माणसं मिळतात. सरांनी सांगितल्या ठिकाणी सातत्याने प्रबोधन चालू आहे आणि जागृती दत्तात सतत राहणं गरजेचं आहे. चुलीवर आपण चहा ठेवला, गरम झाला, जर आपण गॅस बंद करून टाकली तर नरम तो गरम चहा आपल्याला भेटत नाही. खालून थोडीशी आग चकरून ठेव. जागृती दत्ता हवाच आहे, त्याच्या खाली थोडी थोडी आग पाहिजेच आहे. म्हणून सातत्याने अशी सांगितली हवाच आहे. म्हणून त्यातून आपण पुढे घडू शकतो. म्हणून आदर्श चांगला एक आपल्याला या ठिकाणी अभ्यासिका सरांनी हा
म्हणजे एक विहाराचा कसा उपयोग करता येतो, विहार सामूहिक कल्याणाचा कसा केंद्र आहे, विहारांमध्ये माणसाला माणूस घडवण्याचा किती चांगला केंद्र आहे आणि त्यातून चांगली मुलं कसे घडतात हे दाखवण्याचा एक चांगला उपक्रम या विहारातील मंडळीनं केली आहे. आणि किती 750 स्क्वेअर फीट त्यामध्ये सुद्धा असा चांगल्या प्रकारचा विहार बनवता येतो. आता आपण किती लोक त्या ठिकाणी बसलो, त्या विहाराचा सदुपयोग करण्यासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी, मुलांनी अभ्यास कराव्यासाठी अभ्यासिका तयार करता येते. हे सुद्धा अतुलनीय असं संदेश लोकांना देणारा संदेश आहे. हा संदेश आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावं आणि ज्यांनी हा उपक्रम राबवण्यासाठी आपला तहेदिलाने जी कल्पना त्यांच्या डोक्यात आली असेल आणि त्यांनी सातत्याने राबवल्या जात असेल, राबवत असेल, येणाऱ्या अडीअडचणी एवढी मुलांना सांभाळणं, एवढ्या अडचणीला सांभाळणं, बोलणं सोपं असते पण प्रत्यक्ष जेव्हा कृतीत करतो वेळ द्यावं लागतं, बोलावं लागतं, जावं लागतं. कोणी मुलगा बिमार पडला, काही घडलं, कोणी काही झालं, त्याच्या आईवडिलांना उत्तर द्यावं लागतं, त्याच्या संकटात त्याला मदत करावं लागतं. आणि अशा सर्व करण्याची भावना ज्यांच्या मनामध्ये आहे ते त्या भावनेला घेऊन, त्या आशेला घेऊन, त्या विचाराला घेऊन लोकांमध्ये जातात. ते खरोखर धन्यवादास पात्र आहे. खरोखर हे धम्मजीवन जगणारी बुद्धिस्ट माणसं आहेत असं आपण या लोकांच्या कृतीतून, म्हणजे बोले तैसा चाले त्याची वंदावी पाहुले, खरोखर हे लोक वंदनीय आहेत. अशा प्रकारचा अत्यंत मौल्यवान, कुठे आपण पाहिल्यानंतर फक्त बुद्धाच्या सानिध्यात असलेल्या माणसंच अशा प्रकारचं काम करू शकतात. इतर कुठेही देवळात जा, मंदिरात जा, मस्जिद जा, मंदिरमध्ये जा, अशा प्रकारचा उपक्रम आपल्याला दिसत नाही. हा उपक्रम राबवण्याचा आणि आपल्या बुद्धीचा विकास करण्याचा, हा विकासाचा सागर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. आपण सर्व आज धन्य झालो आहे की हा संदेश इतरांपर्यंत द्यावा अशी अपेक्षा करतोय. आपल्या मुलांना, मुलींना मोटिवेट करावं की त्यांनी या सानिध्यात यावं आणि स्वतः अनुभवावं की प्रत्यक्ष काय कसं असतं बाबा, आणि यानंतर माझं काय योगदान राहील ही कल्पना त्याच्या मनात यावी आणि यानंतर त्यांना जो काही बेनिफिट होईल, जो फायदा होईल त्याची परतफेड करून अशाच प्रकारची अभ्यासिका जास्तीत जास्त कशी लोकांमध्ये निर्माण करता येईल, ज्या ठिकाणी नसेल तिथे कशी निर्माण करता येईल, तिच्या मुलांना कशी दिशा देता येईल, हा काम आपण या अनुभवातून, याच्या प्रसंगातून, ते याच्या बघितल्यानंतर आपल्या मनामध्ये कल्पना येऊ शकते. आणि ज्यांनी हा उपक्रम राबवण्याचा धाडस केला, जे राबवत आहे त्यांचा आपण पहिल्यांदा आभार व्यक्त करावं असं मला वाटतं. मी माझ्या वाणीला विराम देतोय. साधू साधू काय तुम्हाला नमो बुद्धाय. चला एक एक गुण देत चला. नमो बुद्धाय जय भीम, नमो बुद्धाय जय भीम, जय भीम, नमो बुद्धाय जय भीम. चला नमो बुद्धाय धम्म आपल्या दारी आल्यामुळे आम्हाला चांगलं आणि शांत वाटते. आणि आम्ही तथागत बुद्ध विहार काशीनगर इथून सर्वांना म्हणजे धम्म आपल्या दारी आम्ही सर आणि सिंधुताई यांचे फार आभारी आहोत की आम्हाला धम्म आपल्या दारी करतो आणि धम्माचा आम्हाला प्रसार होतो. त्याच्यामुळे सर्वांना ज्ञान मिळतं. आम्ही खूप आभारी आहोत. धन्यवाद सर, धन्यवाद ताई, सर्वांना. तरी पण सर्वांमुळे आम्हाला इथे बुद्धविहार नसल्यामुळे त्यांच्यामुळे इथे आमचा म्हणजे 15 वर्षापेक्षा जास्तच झाले. त्याच्यामुळे आमच्या काशीनगरमध्ये विहारामुळे खूप काही म्हणजे धम्मा म्हणजे जसा प्रबोधन सगळं, बुद्ध धर्माचे कार्यक्रम, बाबासाहेब यांचे कार्यक्रम, ग्रंथ वाचन आणि छोटे मुलं सर्व येतात. त्यांच्यामुळे आम्हाला म्हणजे सगळ्यांना, भलेही आमची मुलं
बाबासाहेबांनी एवढं विश्वामध्ये बुद्धाचा जन्म देऊन प्रचार प्रसार केला. एवढे बोलते मी आणि धन्यवाद. आणि परत तुम्ही सर्वांना आमच्या सगळ्या विहारातर्फे आणि काशी नगरतर्फे धन्यवाद. आणि सिद्धार्थ रामटेके यांनी आमच्या तथागत बुद्ध विहाराचा प्रसार केला. आणि प्रवीण पाटील यांचा पण फार फार धन्यवाद की आम्हाला एवढं छान धम्म आपल्या दारी धम्म होऊन मानवा दुखावरी लई दवा मी